गुढीपाडवा सेलिब्रेशन यावर्षी घरापासून दूर असताना केला. आम्ही गुढी वगैरे तर काही उभारली नाही, कारण त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मग वाटलं काही नाही तर आपण गोड जेवण तर बनवूया, नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो ना. तर पुरणाचा वगैरे स्वयंपाक बनवायचा विचार केला असताना त्यात खूप जास्त वेळ गेला असता. मग आमच्याकडे जितका वेळ होता त्यात विचार केला आणि आम्ही रसई, काही काही लोक याला आमटीसुद्धा म्हणतात, भात, साधी पोळी आणि गोड साखरेची पोळी बनवली. गोडमध्ये मला तर खीर बनवशी वाटत होती, पण आहे ना खालचं दुधाचं शॉपच बंद होतं. मग त्यामुळे वेळेवर जे सुचलं ना तसं बनवलं. आता ही साखरेची पोळी ना लहानपणी खूप आवडायची आम्हाला, ज्यावेळेस मम्मा बनवून द्यायची चहासोबत किंवा सकाळी सकाळी गरम ब्रेकफास्टसाठी. तर त्याच्यामुळे मला हे आठवलं की हे पण तर एक गोड पदार्थ आहे आणि कसं काय काय माहिती इतक्या वर्षानंतर ती वेळेवर सुचली आणि बनवली. घरी असलं असतं तर मस्त पुरणाची पोळी, रसई, नंतर भात, भजे, कुरडई. आता आपण पुरण जे बनवतो त्याच्यामध्ये जी डाळ असते तीच आपण रसईला यूज करतो, पण आम्ही काही पुरण वगैरे बनवलं नव्हतं. मग मला ती वेगळी शिजवण्यासाठी टाकायला लागली. मग मसाला वगैरे बनवून घेतला आणि तोपर्यंत ती पण शिजून गेली. मग नंतर सगळा मसाला फ्राय केला आणि असा मस्त कलर आलेला होता त्याला, म्हणजे एकदम तरी आलेली होती. माझ्या भाज्यांना कधी अशी तरी येत नाही, पण आज खूप लिमिटेड गोष्टी असून सुद्धा खूप छान बनलेली होती ती. जेवण पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर असं काही दिसत होतं ते, आणि आता एवढं भारी दिसत असताना कोणाला वेट होणार आहे, तर आम्ही पटापट ताटं वाटले सगळ्यांसाठी आणि पटकन जेवण करून घेतलं. आता खरं सांगायचं तर आज सुट्टी होती, पण काही लोकेशनलाच फक्त, म्हणजे पुणे आणि बँगलोरला. दुसरे लोकेशन वर्किंग होतं त्याच्यामुळे इंटरव्ह्यू शेड्यूल होते. मग ते इंटरव्ह्यूज पटकन फिनिश केले आणि कंप्लायन्सच्या ट्रेनिंगची आज लास्ट डेट होती, त्याच्यामुळे मला ते पण कंप्लीट करायला लागलं. आणि संध्याकाळी नंतर मग माझ्या फ्रेंडनी, तिचा काही उपवास होता, नवरात्र स्टार्ट होते म्हणून, मग तिने पूजा वगैरे केली आणि तिनेच आज खिचडी बनवली होती सगळ्यांसाठी. तर असा काही होता माझा आजचा दिवस. तर तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.